बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा म्हणजे भक्तियोग हा संपूर्ण अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण केलेलं आहे. आता या अध्यायामध्ये आपण नेमकं काय पाहिलं, भक्तियोग म्हणजे काय, हे सगळं परत अजून एकदा समजण्यासाठी म्हणून याचा भावार्थ, अध्याय 12वा भक्तियोग याचा भावार्थ आपण आज बघणार आहोत आणि मग उद्या 13व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. तर हा जो अध्याय 12वा आहे की ज्याला भक्तियोग म्हणतात, अतिशय श्रेष्ठ योग. या भक्तियोगामध्ये या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात संवाद सुरू आहे आणि संवादातून भक्तियोग कसा आहे, कुठला भक्ती कशाची करावी, कुणाची करावी, कशी करावी, त्या सगळ्या प्रश्नांची उकल या दोघांच्या संभाषणातून होते. आता अध्याय 12ला सुरुवात करण्याच्या अगोदर अध्याय 11 मध्ये काय झाले थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. अध्याय 11च्या शेवटी, अध्याय 11 म्हणजे विश्वदर्शन योग. तर या अध्यायामध्ये भगवंतांनी जे मुख्य रूप आहे, जे प्रमुख रूप आहे, जे विश्वरूप आहे, याचं दर्शन अर्जुनास दिलेलं असतं. आता हे अकराळ विकराळ रूप पाहून अर्जुन थोडासा घाबरतो, अचंबित होतो. त्या विश्वरूपाचं संपूर्ण अवलोकन करतो आणि नंतर भगवंतास विनंती करतो की तुझं जे नेहमीचं जे सगुण रूप आहे, जे मनुष्य रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, ते मला दाखव. आता खरं तर हा प्रश्न, ही विनंती ऐकून भगवंत म्हणजे जे त्यावेळेस विश्वरूपामध्ये असतात ते थोडेसे खट्टू होतात की एवढं विषय जे विश्वरूप आहे, एवढं महत्वाचं रूप आहे, हे आतापर्यंत कुणालाही दिसलेलं नाही. अर्जुनाला फक्त दिसलेलं आहे. याच्या अगोदर कोणी या संदर्भात कोणी बोललेलं सुद्धा नाहीये, कोणी ऐकलेलं सुद्धा नाहीये. हे असं विश्वरूप आहे की याच्या प्राप्तीसाठी, याच्या दर्शनासाठी देव सुद्धा त्यांची पूर्ण शक्ती एकवटून भक्ती करतात. असं हे विश्वरूप जर समोर दिसत असताना अर्जुन म्हणतो की मला तुमचं जे सूक्ष्म रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, जे मनुष्य रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे, ते दाखवा. पण शेवटी भक्त, अर्जुन हा भक्त, अतिशय उत्कृष्ट भक्त, अतिशय उत्तम भक्त, त्याची विनंती नाकारू शकत नाही. त्यामुळं विश्वरूप धारण केलेले जे भगवंत होते त्यांनी परत कृष्णरूप धारण केलं, मनुष्य रूप धारण केलं किंवा ते चतुर्भुज रूपामध्ये आले. ते सावळं रूप पाहून अर्जुन अतिशय आनंदित होतो आणि नकळत अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊन जातो की हे विश्वरूप आणि हे जे चतुर्भुज रूप आहे किंवा जे कृष्ण रूप आहे, त्यांच्यात श्रेष्ठ कोण, दोन्हीत श्रेष्ठ कोण, कोणतं रूप चांगलं? बघा, मनुष्याचा धर्मच आहे, मनुष्याचा स्वभावच असतो की मनुष्य हा तुलना करत असतो कायम. दोन सुना असतील तर दोन सुनेमध्ये तुलना करणार,
भाऊ भाऊ असतील तर भाऊ भावात तुलना होते. दोन मित्र असतील तर दोन दोन मित्र कुठला मित्र चांगला याची तुलना होते. राजकारणातले कोण दोन नेते असतील तर त्या दोन नेत्यांमध्ये तुलना होते. मनुष्याचा धर्म आहे तुलनात्मक अभ्यास करून ज्ञान मिळवणे हा माणसाचा धर्मच आहे. आणि तेच अर्जुनाच्या मनात आलं की ह्या दोन्ही मधलं श्रेष्ठ रूप कुठलं, जे अकराळ विकराळ आहे, जे मोठं आहे, जे पूर्ण विश्वात मावून राहिलेलं आहे, एवढं मोठं जे रूप आहे की ज्या ज्या विश्वरूपाच्या योगाने सूर्य चंद्र पृथ्वी सुद्धा नाहीशी झाली होती आणि जिकडे बघावं तिकडे ते फक्त विश्वरूपच दिसत होतं. असं हे विश्वरूप जे निर्गुण आहे, निराकार आहे, हे श्रेष्ठ की हे कृष्ण रूप श्रेष्ठ, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात येतो. आता हा प्रश्न किंवा ह्याचं उत्तर काय आहे, हा प्रश्न अर्जुनानं कसा विचारला आणि पुढे भक्तियोग हे सगळं बघण्याच्या अगोदर या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली फार खुबीनं आणि फार उत्तम रीतीने करतात. काय म्हणतात बघा ज्ञानेश्वर माऊली, जय जय ओश शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षितिये. जय जयकार असो. कुणाला म्हणतात? हे गुरु कृपा दृष्टे जय जयकार असो. तुमचा जय जयकार असो. म्हणजे जे गुरु आहेत त्यांचे निवृत्तीनाथ जे गुरु आहेत, जे त्यांचे मोठे बंधू, थोरले बंधू, त्यांचा जय जयकार करून हे गुरु कृपा दृष्टीत आपला जय जयकार असो असं म्हणून या 12व्या अध्यायाची सुरुवात होते. आणि हे जे गुरु कृपा दृष्टी आहेत किंवा जे गुरु आहेत, जे निवृत्तीनाथ आहेत, त्यांना ज्ञानेश्वर माऊली हे आईची उपमा देतात की गुरु जो आहे तो आपल्या शिष्याला आईप्रमाणे मांडीवर घेऊन लढिवाळपणे लाड करतो, त्याला थोपटतो, त्याची काळजी करतो, त्याची निगा करतो, त्याला दूध पाजतो. जशी आई करते तसंच जे गुरु असतात ते आपल्या शिष्याला आईप्रमाणे त्याची माया करतात, त्याचं संगोपन करतात. यातल्या ज्या पहिल्या 10 ओव्या आहेत त्या अतिशय सुंदर ओव्या आहेत. गुरुच्या चरणी त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि गुरुची परवानगी घेऊन मी हा गीतेचा सार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे असं म्हणून या 12व्या अध्यायाची सुरुवात होते. आता परत आपण कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाकडे येऊयात की अर्जुनाच्या मनात असं येतं की हे विश्वरूप आणि जे कृष्ण रूप आहे यांच्यात श्रेष्ठ कोण आहे. त्याच्या मनात चिकित्सक वृत्ती निर्माण होते. पण भगवान श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारायचा कसा, म्हणून अतिशय खुबीनं अर्जुन एक प्रश्न विचारतो. प्रश्न काय विचारतो, ते बघा. तैसे सर्वेंद्रिय सहित मज माझी सुनी चित्त, जे रात्रंदिवस न म्हणत उपासिती, या परी जे भक्त आपण पे मज देत, तेची मी योगयुक्त परममानी. दिवस रात्र मनात न आणता काया वाचा मने करून माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात आणि याप्रमाणे जे भक्त आपण स्वतःला माझे ठिकाणी वाहून घेतात त्यांनाच मी परम योगयुक्त असं समजतो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत. पण हे कधी सांगत आहेत, हे उत्तर कधी दिलेलं आहे, त्या अगोदर अर्जुनानं विचारलेला प्रश्न हा आपण लक्षात घेऊयात.
अर्जुन भगवंतास म्हणजे श्रीकृष्णास असा प्रश्न विचारतो की सगुण भक्ती करणारे जे भक्त आहेत आणि निर्गुण भक्ती करणारे जे भक्त आहेत, या दोन्ही भक्तांपैकी भगवंत कुणाला समजले, कुणाला पावतात, कुणाला भगवंताचं ज्ञान होतं, कोण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात, असा प्रश्न ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अतिशय आनंदित होऊन म्हणतात की तुझा खुबीनं प्रश्न विचारण्याची पद्धत मला आवडली. आणि असं म्हणून ते उत्तर देतात की जो चित्त स्थिर करून नित्ययुक्त होऊन उत्कृष्ट श्रद्धेने मला भजतात, त्यांनी खरा भक्तियोग जाणला असे मी मानतो. आणि पुढे असं म्हणतात की जे रात्रंदिवस मनात काया वाचा मनाने माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात आणि जे भक्त आपण स्वतःला माझ्या ठिकाणी वाहून घेतात, त्यांनाच मी परमयोग युक्त असं समजतो. आता भगवंतानी या ठिकाणी गीतेमध्ये दोन प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे सगुण भक्ती एक आहे, जी म्हणजे कृष्ण भक्ती, आणि दुसरी भक्ती म्हणजे निर्गुण भक्ती. निर्गुण भक्ती म्हणजे जे विश्वरूप आहे त्याची आराधना. तर त्यामुळे हे सगुण भक्त आणि निर्गुण भक्त, सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे दोन प्रकार यात सांगितलेले आहेत. सुरुवातीला आपण निर्गुण भक्ती म्हणजे काय हे लक्षात घेऊयात. निर्गुण भक्ती ही विश्वरूप जे आहे भगवंताचं, जे मूळ रूप आहे, जे मुख्य रूप आहे, जे प्रमुख रूप आहे, जे निर्विकार आहे, निरंतर आहे, असं जे रूप आहे त्याची भक्ती. आता ही भक्ती कशी करतात? तर ही भक्ती करण्यासाठी रानावनात किंवा जंगलामध्ये जाऊन नदीच्या काठी आपलं आसन लावायचं आणि त्या आसनावर बसून कुंडलिनी जागृत करायची. आता कुंडलिनी जागृत कशी करायची वगैरे आपण सगळं 9व्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. तर त्यासाठी आपली जी टाच आहे ती गुदद्वाराच्या ठिकाणी ठेवायची. गुदद्वार त्याच्यावर ठेवायचं टाचेवर, म्हणजे अपान वायू गुदद्वारा वाटे बाहेर निघून जात नाही. ते द्वार बंद करायचा. मग अपान वायू हळूहळू हळूहळू वर सरकतो, पोटाच्या दिशेने वर सरकतो आणि तिथे पोटामध्ये अपान वायू तिथून परत पुढे सरकत सरकत तो मस्तकातून सुषुम्ना नाडीतून मस्तकातून बाहेर निघून जातो आणि अशा रीतीनं कुंडलिनी जागृत होते. हे कुंडलिनी जागृत होण्याची संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आपण पाहिलेली आहे. ते आता परत इथं वर्णन करण्याची आवश्यकता नाहीये. पण कुंडलिनी जागृत होते आणि कुंडलिनी जागृत करून असे भक्त निर्गुण भक्ती करत असतात. अर्थात श्रीकृष्ण असं म्हणतात की असे भक्त सुद्धा शेवटी माझ्याच ठिकाणी येऊन मलाच येऊन मिळतात. ही झाली निर्गुण भक्ती. आता सगुण भक्ती म्हणजे काय? तर सगुण भक्ती म्हणजे जसं भगवंतांनी सांगितलं की संपूर्ण प्रेम भाव ठेवून रात्रंदिवस मनात काया वाचा मनाने माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून जे माझी उपासना करतात आणि जे स्वतःला माझ्या ठिकाणी वाहून घेतात, ही जी भक्ती आहे याला म्हणतात सगुण भक्ती. चित्त स्थिर ठेवून नित्ययुक्त होऊन उत्कृष्ट श्रद्धेने जे भगवंताचे भजन करतात, भगवंतास भजतात, त्याला सगुण भक्ती असे म्हणतात.
तर श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करतात की तू अशी सगुण भक्ती करण्यास सुरुवात कर, भक्ती मार्गास लाग, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. आता ही भक्ती कशी किंवा कशा पद्धतीने ही भक्ती करायची, नेमकं काय आहे याचं वर्णन इथं आलेलं आहे. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे आशेखे, जिये का वर्ण विशेखे भागा आली. विविधे पाळीत निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. म्हणजे काय की सर्व कर्मे मला अर्पण करून, माझे ध्यान करून अनन्य भावाने माझी उपासना करायची, असं भगवंत सांगतात. त्याचं वर्णन करताना खाली आलेलं आहे की आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जी कर्मे करायची आहेत. वर्णाश्रम म्हणजे 4 वर्ण होते: शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि अजून कुठला वर्ण होता, असे 4 वर्ण होते, मला आठवत नाही आता. तर त्या 4 वर्णांप्रमाणे जी काही कर्मे, पहिल्यांदा कसं होतं की आपापल्या वर्णाप्रमाणे कर्म ठरलेली होती. वैश्य जे होते ते व्यापार करायचे, क्षत्रिय होते ते सर्वांचं रक्षण करायचे आणि जे क्षुद्र होते ते सगळ्यांची सेवा करायचे. तर आपापल्या वर्णामध्ये सांगितलेले जे कार्य आहे, जे कर्म आहे ते करायचं. ठीक आहे. पुढे काय सांगितलं की ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. हे जे लोक आहेत, आपल्या वर्णाश्रमामुळे जी कर्मे करायची ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात. याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्मनाश करतात. आता यात हे आलेलं आहे की कर्मनाश कसा करायचा, कर्मनाश करण्याची गरज काय आहे, आणि भगवंत तिथं असं का म्हणतात की सर्व कर्मे मला अर्पण करा. ह्याचं कारण एक आहे. ह्याचं कारण हे आहे की आपण जन्म ज्यावेळेस घेतो, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण काही ना काहीतरी कर्म करत असतो. आपल्या बुद्धीप्रमाणे, विचाराप्रमाणे, संस्काराप्रमाणे आणि आपल्या धर्माप्रमाणे आपण काही चांगली कर्म करत असतो, काही वाईटही कर्म आपल्या हातून होत असतात. वाईट कर्म होतात त्याला भरपूर कारणे आहेत, चांगली कर्म होतात यालाही भरपूर कारणं आहेत. तर वाईट कर्मे केली तर पुढचा जन्म घ्यावा लागतो, पुढच्या जन्मामध्ये ते वाईट कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आणि चांगली कर्म केली तर त्याचा प्रसाद म्हणून पुढचा जन्म घ्यावा लागतो आणि त्या पुढच्या जन्मामध्ये आपल्याला त्या कर्माचं फळ म्हणून सुख मिळतं. याचा अर्थ काय, दोन्ही वेळेस आपल्याला पुढचा जन्म घ्यावाच लागतो. मग पुढचा जर जन्म घेत राहिलं तर जन्म मरणाची ही कडी तुटणार कधी? जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकूनच राहणार आहोत. म्हणून भगवंत म्हणतात की सगळी कर्मे मला अर्पण करायची. सगळी कर्मे आपण जर भगवंताला अर्पण केली तर कर्मे न्यूट्रल होऊन जातात. पुढच्या जन्मासाठी कुठलंच कर्म उरत नाही, शून्य कर्म होऊन जातं. आणि मग आपण या कर्म आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटतो आणि मुक्त होतो. तर त्यासाठी भगवंत म्हणतात की सर्व कर्मे मला अर्पण कर. आणि काय म्हणतात की अनन्य भावाने ज्यांनी आपला जीव, मन व शरीर मला अर्पण केले त्यांची एखादी गोष्ट मी करतो असे काय सांगू, कारण त्यांच्या सर्व इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने जे भक्त अगदी मनभावे, तन मन धनाने
स्वतःची कर्मे भगवंतास अर्पण करतात, त्यांच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतात. अजून काय म्हणतात बघा, की असे जे भक्त आहेत ते भगवंतास अतिशय प्रिय असतात. एवढे प्रिय असतात की अशा भक्तांना भगवंत डोक्यावर मुकुटाप्रमाणे धारण करतात. पुढे काय म्हणतात बघा, की मन व बुद्धी हे निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव, असं भगवंत सांगतात. मन हे बुद्धी ही निश्चय रूपी बुद्धी असते आणि मन हे त्या पद्धतीनं वागणार असतं. त्यामुळे मन आणि बुद्धी हे दोन्हीही माझ्या ठिकाणी ठेवून टाक, असं भगवंत म्हणतात. आगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करू निघाले निष्टंक बुद्धी निश्चयेसी इये दोन्ही सारेसी मज माझी प्रेमसी रिगाली तरी पावसी माते तुगा. काय म्हणतात बघा, अरे भगवंत म्हणतात अर्जुनास, अरे एक मन व दुसरी बुद्धी ही निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव. याप्रमाणे हे दोन्ही म्हणजे मन व बुद्धी प्रेमाने माझ्या स्वरूपात बरोबर रीतीने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. भगवंताने मुक्तीचा मार्ग सांगितलाय. मद्रूप कसं व्हायचं, ब्रह्मरूप कसं व्हायचं, ब्रह्माच्या ठाई कसं जायचं, हे सांगितलेलं आहे. की कसं, की मन व बुद्धी निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तू ठेव. मग मन आणि बुद्धी एकत्र होऊन भगवंतामध्येच प्रविष्ट होते आणि अशा पद्धतीनं जो भक्त आहे तो मद्रूप होऊन जातो, मलाच येऊन मिळतो. आता बऱ्याच जणांच्या जे नित्यकर्म असतात त्यातून अशा पद्धतीनं मन व बुद्धी हे सर्वस्व सर्व काल भगवंताच्या ठाई ठेवणं त्यांना शक्य होत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा भगवंतांनी उपाय सांगितलेला आहे. तर भगवंत काय म्हणतात, की मन व बुद्धी माझ्या ठिकाणी का ठेव. तर मन व बुद्धी एकत्र करून जर भगवंताकडे ठेवले तर अहंकार आपला आपोआपच त्याबरोबर निघून जातो आणि सर्व व्यापक असा जो तो भगवंत त्याला आपण जाऊन मिळतो. आता दुसरा प्रश्न हा की ज्याला हे सदा सर्व काळ भगवंताच्या ठिकाणी मन व बुद्धी ठेवणं शक्य नाहीये, संसाराच्या ह्याच्यात तो गुरफटून गेलेला आहे, रोजच्या कर्मात तो अडकून गेलेला आहे. त्यासाठी भगवंतांनी थोडं सोपं केलेलं आहे हा भक्ती मार्ग. काय म्हणतात बघा भगवंत, की अष्टप्रहरातील एक क्षण तू माझ्यासाठी काढ. तरी गा ऐसे करी यया आठा प्रहरा माझरी मोटके निमिष भरी दे तू जाय. तर असे कर की या 8 प्रहारामध्ये एक क्षणभर तरी मन व बुद्धी यांना माझ्याकडे लाव. दिवसभर तुला 8 प्रहर तुला माझ्या ठाई बुद्धी मन आणि बुद्धी लाव असं मी म्हणत नाही, एक क्षण लाव. पण रोज, अट एकच आहे की रोज. आता रोज जर हे करत राहिलं, बघा आपण एखाद्या गोष्टीचा रोज अभ्यास करत राहिलं ते आपल्याला पाठ होऊन जाते, त्याचा फायदाच होतो. तर तसंच आहे, त्याला अभ्यास योग असं म्हणतात. की रोज एखादी गोष्ट रिपीटेडली करत गेलं
की त्या गोष्टीमध्ये आपण पारंगत होतो. तसंच इथं भगवंताने सांगितले, रोज एक क्षण तू माझ्यासाठी तुझे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लाव, माझ्याकडे लाव. मग काय होईल की तुला माझ्या समागम सुखाचा अनुभव येईल. आणि मग काय होईल की तुझी विषयाच्या प्रती जी रुची आहे ती आपोआप कमी होईल, विषयासक्ती कमी होईल. मग काय होईल की तुझे चित्त माझ्यामध्ये गुंतेल, तुझे जे चित्त आहे ते भगवंताच्या भक्तीमध्ये गुंतून जाईल, विलीन होऊन जाईल. आणि मग काय होईल, तू प्रपंचातून हळूहळू बाहेर निघशील. आणि एकदा का प्रपंचातून बाहेर निघाला आणि इंद्रिय निग्रह तुझा झाला की विषय भोगातून तू निघून माझ्या ठिकाणी लागता लागता शेवटी मद्रूप होऊन जाशील. म्हणजे हा अभ्यास योग किती महत्वाचा आहे बघा. रोज एक क्षण, थोडा वेळ, अगदी थोडा वेळ भगवंताप्रती आपलं मन आणि बुद्धी भगवंताच्या प्रती ठेवून द्यायची. म्हणजे बाकी दुसरं काय काम करायचं नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं त्यावेळेस. तेवढं जरी केलं तर आपण हळूहळू भगवंताशी एकरूप होतो. आता समजा असे काही भक्त आहेत की त्यांना हे सुद्धा जमत नाही, दिवसातून एक क्षण सुद्धा देणं जमत नाही भगवंतासाठी. त्यासाठी भगवंताने अजून हा भक्तियोग सोपा केलेला आहे. काय म्हणतात बघा भगवंत, अभ्यास करण्याचे देखील तुला जर सामर्थ्य नसेल, तुला जर जमत नसेल तर माझ्या उद्देशाने कर्म करीत जा. माझ्या उद्देशाने म्हणजे भगवंताच्या उद्देशाने तू कर्म करीत जा. माझ्या उद्देशाने कर्म केलीस तरी तुला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणजे भगवंताच्या प्रती भगवंताच्या उद्देशाने कर्म करत राहायचंय. आता हे करत असताना मग इंद्रिय निग्रह करायचा का, उपभोग कमी करायचा का आपला, तर नाही. भगवंताने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इंद्रियेन कोंडी भोगातेन तोंडी अभिमानून संडी स्वजातीचा कुळकर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. इंद्रिय निग्रह करू नकोस, इंद्रियांना कोंडू नकोस, उपभोग कमी करू नकोस आणि आपल्या स्वजातीचा अभिमान सुद्धा सोडू नकोस. अजून काय की कुळधर्म आणि कुळाचार यथाविधी कर. जी कर्मे करण्यास योग्य असतील ती कर व जी करण्यास अयोग्य असतील ती करू नकोस. याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळीक आहे. भगवंत काय सांगतात की इंद्रिय निग्रह करू नकोस, उपभोग कमी करण्याची आवश्यकता नाहीये, तुझ्या जातीचा अभिमान सोडू नको, कुळधर्म कुळाचार सगळं कर आणि तुला सुखाने वागणे सुद्धा मुभा आहे. फक्त काय करायचं की जी तू कर्मे करशील ती कर्मे माझ्या उद्देशाने करायची आणि त्या कर्माचं श्रेय घ्यायचं नाही. ती कर्मे मी केली असं म्हणायचं नाही, त्याचा कर्ता आपण व्हायचा नाही, फक्त कर्म करत राहायचं एवढंच सांगितलेलं आहे. म्हणजे कर्तृत्व अभिमान टाकून द्यायचा. हे मी केलं माझ्यामुळे झालं, मी नसतं तर झालंच नसतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. मग काय होतं की प्रवृत्ती निवृत्तीचं ओझं बुद्धीवर पडत नाही आणि चित्तवृत्ती अखंडपणे भगवंताच्या ठायी राहते. आणि भगवंताच्या ठायी एक चित्तवृत्ती जर अखंड राहिली, एकनिष्ठेने जर आपण भगवंताला अर्पण केलं मन आणि बुद्धी, तर ज्यावेळेस आपला शरीर त्याग होतो, मृत्यू होतो, त्यावेळेस असा भक्त भगवंताप्रती जाऊन मिळतो, मदपदास जाऊन मिळतो, म्हणजेच ब्रह्मपदास जाऊन मिळतो. आता काही लोकांना हे सुद्धा जमत नाही.
म्हणजे भगवंताच्या उद्देशाने कर्म करणं वगैरे वगैरे स्वतःला जमत नाही. त्याला त्याला काय सांगितलं बघा भगवंतांनी, आता हेही करण्यास जर तू असमर्थ असलास तर मनाचा संयम कर आणि अनन्य भावे करून मला शरण येऊन सर्व कर्माचा फळाचा त्याग कर. काय सांगितलंय? मनाचा संयम करायचा आणि अनन्य भावाने भगवंता शरण जायचं आणि सर्व कर्मफलाचा त्याग करायचा, एवढंच सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय की कर्म करत राहायची, फलप्राप्तीची इच्छा करायची नाही, मनाचा संयम करायचा आणि भगवंतास शरण जायचं आणि कर्माच्या फळाचा त्याग करायचा. आता हे का करायचं? कर्माच्या फळाचा त्याग का करायचा? आपण मगाशी ऐकलेलं आहे की आपण आपलं जीवन कंठत असताना आपल्याकडून काही चांगली कर्म होतात, काही वाईट कर्म होतात. वाईट कर्म केली तर पुढचा जन्म घेऊन ती भोगावं लागतात. चांगली कर्म केली तरी सुद्धा दुसरा जन्म घ्यावा लागतो आणि त्या जन्मात आपल्याला सुख मिळतं त्या कर्माच्या बदल्यात, चांगल्या कर्माच्या बदल्यात. म्हणजे कर्म हे असतील शिल्लक, चांगले असो किंवा वाईट असतो, आपल्याला दुसरा पुढचा जन्म घ्यावाच लागतो. मग ही कर्मच जर आपण भगवंतास देऊन टाकली, भगवंताच्या चरणी वाहिली, तर पुढचा जन्म घ्यायची आवश्यकता लागत नाही. म्हणून ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटतो आणि मुक्त होतो. तेच इथं सांगितलेलं बघा. तैसे येणीचे शरीरे, शरीरा येणे सारे, किंबहुना एर झारे चिरा पडे. तसे या देहाने पुन्हा देह धारण करणे संपते, किंबहुना जन्म मरणाच्या फेरातून मुक्तता होते. याला म्हणतात कर्मयोग. भगवंताच्या प्रति आपली कर्म अर्पण करायची, कर्माचं फळ कुठलं त्याची अपेक्षा करायची नाही. मी करतो असं म्हणायचं नाही. त्यामुळं काय होतं की ही कर्म भगवंताच्या प्रती दिल्यामुळं हे न्यूट्रल होऊन जातात आणि पुढचा जन्म घ्यायची आपल्याला आवश्यकता लाभत नाही आणि मग आपण आपोआप मुक्त होऊन जातो. म्हणून हा कर्मफलाचा त्याग करणं अतिशय महत्वाचं आहे. आता पुढं याच 12व्या अध्यायामध्ये हे जे सगुण भक्त आहेत, तर भगवंतांनी इथे लिहून ठेवलेलं आहे की भगवंतांनी सांगितलेलं आहे की कोणते भक्त हे भगवंतास प्रिय आहेत. प्रिय भक्त कोणते ते इथं सांगितलेलं आहे बघा. ज्यांच्या मनात भूत मात्राविषयी द्वेष म्हणून मुळीच बसत नाही. तर ज्यांनी भगवंताची भक्ती केलेली आहे, सगुण भक्ती करून जे मुक्त झाले, त्यांचं काय होतं बघा, की त्यांच्या मनामध्ये भूत मात्राविषयी मुळीच द्वेष नसतो आणि काय असतं, ते समदृष्टी असतात. ते समदृष्टी होऊन जातात आणि काय करतात की मी व माझे असे त्यांच्या मनात उद्भवत नाही. सुख व दुःख त्यांच्या मनात येत नाही आणि क्षमेविषयी ज्यांच्या मनात पृथ्वीसारखी योग्यता असते, संतोषाला त्याने आपल्या मांडीवर राहण्यासाठी जागा दिली असते. म्हणजे काय, हे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एक वेगळंच समाधान अशा भक्तांच्या ठायी असतं. काय सुख झालं तरी काही फरक पडत नाही, दुःख झालं तरी काही फरक पडत नाही. समभाव त्यांच्या मनामध्ये असतो.
आणि ते वर्तमानात जगत असतात. स्थिर बुद्धी होऊन गेलेले असतात, ते स्थिर होऊन गेलेले असतात. त्यामुळे त्यांच्यावर सुख-दुःखाचा परिणाम होत नाही. कुठलं काम झालं, कुठलं काम नाही झालं, काही फरक पडत नाही. ते चिरंतर सुखात डुंबत असतात, की ज्यांनी भगवंताची भक्ती करून भगवंताची प्राप्ती केलेली आहे असे. आता पुढचा असा विषय येतो, की मग भगवंताला प्रिय भक्त कुठले? असे कोणते भक्त आहेत, की जे भगवंताला प्रिय आहेत? तर त्यासाठी श्लोक नंबर 14 मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे, की जो सर्वदा संतुष्ट आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं काही नाही. संतुष्ट आहे. जे मिळालं ठेविले अनंते तैसेचे राहावे. एकदम संतुष्ट. आणि जो स्थिर चित्त आहे, त्याची बुद्धी जी स्थिर आहे, स्थिर बुद्धी आहे आणि ज्याच्या मनाचा संयम झालेला आहे. चंचल नाही, एकदा इकडं तिकडं हे करू का ते करू, ते करू का ते करू. एकदम मनाचा संयम झालेला आहे, मन स्थिर झालेलं आहे आणि ज्याचा निश्चय बळकट आहे. मनाचा संयम तर झालेला आहे, पण निश्चय मात्र बळकट आहे आणि ज्यांनी आपली मन व बुद्धी भगवंतास अर्पण केलेली आहे, असा जो भक्त आहे तो मला अतिशय प्रिय आहे, असं भगवंत म्हणतात. अजून काय? अजून कोणते भक्त भगवंतास प्रिय आहेत, की ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही, म्हणजे लोकांना त्रास होत नाही व लोकांपासून ज्याला संतोष होतो आणि संतोष होत नाही आणि विषय संबंधी आनंद, क्रोध व भय व त्रास या सर्वांपासून जो मुक्त असतो तो मला प्रिय. अजून काय सांगितलेलं बघा, अजून कोणते भक्त आवडतात, की जो भक्त निस्पृह आहे, अंतःबाह्य पवित्र आहे, दक्ष आहे, उदासीन आहे, निर्भय व फलाच्या इच्छेने कोणतेही कर्म न करणारा तो भक्त मला प्रिय आहे. म्हणजे अशा भक्ताच्या मनामध्ये कोणतीही इच्छा नसते. त्यांचं मन अगदी निरीच्छ बनलेलं असतं. संसार व्यथे फिटला, जो नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहगू जैसा, तैसा सतत जो सुखी, कोणीही टवच न देखे, नेणी जे गतायुषे, लज्जा जेवी. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून निर्भय होतो, त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला आहे, असा भक्त भगवंतास आवडतो. अजून काय सांगितलं बघा, अजून कोणते भक्त भगवंतास आवडतात, की जे इष्ट वस्तूच्या लाभापासून हर्षाने उत्संबळत नाहीत. इष्ट वस्तूच्या लाभाने म्हणजे ज्याची आपण इच्छा केलेली आहे. समजा एखाद्याने इच्छा केली असते, की मला BMW घ्यायची आहे. मग तो भोकत असतो, रात्रंदिवस त्या दृष्टीनं काम करत असतो. त्याच्या मनात एकच असतं, BMW घ्यायची, BMW घ्यायची, BMW घ्यायची आणि ज्यावेळेस त्या BMW तो विकत घेतो, त्यावेळेस त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. हर्षानं तो उचंबळतो, हर्ष त्याच्या मनातून उचंबळतो. पण इथं तेच सांगितलं, की असं भगवंताला मान्य नाहीये. काय म्हणतात, की जो इष्ट वस्तूच्या लाभापासून हर्षाने उचंबळत नाही व न मिळाल्याचा खेद मानत नाही. म्हणजे काय? स्थिर बुद्धी. कोणती गोष्ट मिळाली काय, नाही मिळाली काय, ह्याच्या आनंदात काही फरक पडत नाही, ह्याच्या सुखात काही फरक पडत नाही. म्हणजे कोणती गोष्ट मिळाली तर मी सुखी होणार आणि नाही मिळाली तर मी दुःखी होणार असं नाही. म्हणजे कोणती गोष्ट मिळणं आणि न मिळणं याचा त्याच्या सुखावर काहीच परिणाम होत नाही.
किंवा अशी गोष्ट त्याचा वियोग झाला, ती गोष्ट मिळतच नाही असं समजलं किंवा ती नष्ट झाली आहे, त्याचा याच्या मनावर काही परिणाम होत नाही व ती प्राप्त होण्याबद्दल इच्छाही तो करत नाही. मिळाली ठीक, नाही मिळाली ठीक, काही फरक पडत नाही. आणि शुभाशुभ कर्माचा अत्यंत त्याग करतो आणि माझी भक्ती करतो, तो मला प्रिय आहे. जो शुभाशुभ कर्माचा त्याग करतो आणि भगवंताची भक्ती करतो, असा भक्त मला प्रिय आहे, असं भगवंत सांगत आहे तिथं. अजून काय, की जो शत्रूशी आणि मित्राशी सारखाच वागतो, समभाव. मान व अपमान त्याला सारखाच मानतो, समभाव. आणि काय, शीत उष्ण व सुख दुःख ही सुद्धा सारखीच मानतो, असा भक्त मला प्रिय आहे. म्हणजे काय, या 18व्या श्लोकामध्ये पूर्णपणे समभाव सांगितलेला आहे. असा समभाव ज्याच्या ठायी आहे, तो मला प्रिय आहे, असं सांगितलंय भगवंतांनी. अजून काय सांगतात बघा, ज्याला निंदा आणि स्तुती समान आहे, परत समभावाला. आणि जो मौन धारण करतो, सारखी बडबड करणारे लोक असतात बघा, थांबतच नाहीत, तसं नाही, मौन धारण करतो आणि जो मिळेल त्यात तो संतुष्ट असतो. त्यांचे कोणतेही ठिकाण ठरलेले नसते, राहण्याचे ठिकाण कुठलेही ठरलेलं नसतं. जिकडं जाईल, जिकडं पाय घेऊन जाईल तिकडं जायचं, तिथंच राहायचं, परत पाय घेऊन जाईल तिथं पुढं निघून जायचं. असं ज्याचं राहण्याचं ठिकाण असं फिक्स असं कोणतंही नसतं व ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि जो माझी भक्ती करतो, तो मनुष्य मला प्रिय आहे. म्हणजे ज्याला निंदा आणि स्तुती समान आहे. बघा, आपलं आपलं मन कसं असतं, कोणी आपली स्तुती केली, अरे काय मस्त बोलतोस तू, छान दिसतोस रे तू, अशी कोणी स्तुती केली की आपलं मन अगदी हुरळून जातं, अलगद हवेमध्ये उडायला लागतं. हो ना. आपली कोणी स्तुती केली की आपलं मन हलगत हवेत उडायला लागतं. आणि कोण जर वाईट बोललं, आपली स्तुती नाही केली किंवा कोणी आपली निंदा केली, की लगेच आपल्या चेहऱ्यावर रागाच्या छटा उमटायला लागतात. म्हणजे याला स्थिर बुद्धी म्हणायचं का? नाही. कोणी कोणी वंदो या निंदो, काही फरक पडत नाही. असं कोणी आपली निंदा केली का स्तुती केली का आपल्यात काही फरक पडला नाही पाहिजे. आणि कायम संतुष्ट राहिलं पाहिजे आपण. असे जे लोक असतात, जे कायम संतुष्ट राहतात आणि जे स्थिर बुद्धी आहेत आणि जे भगवंताची भक्ती करतात, ते भगवंताला प्रिय आहेत, अतिशय प्रिय आहेत. अशा भक्तांसाठी, अशा भक्तांना भगवंत स्वतः नमस्कार करतात. त्यांना आपल्या मस्तकावर धारण करतात, मुकुटाप्रमाणे मस्तकावर धारण करतात. आणि अशा असे जे भक्त असतात, त्यांना पहावे असे डोहाळे भगवंताला लागतात आणि नेत्ररहित जो मी, म्हणजे जो जे भगवंत आहेत, ते अवतार धारण करून त्याला पाहतात. एवढा लाड अशा भक्तांचा होतो. भगवंत, जसं आपण भगवंताची आराधना करतो, भगवंत आपल्याला भेटावेत, भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून आपण भक्ती करतो, तसंच भगवंत अशा भक्तांची भक्ती करतात. त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ होतात आणि अशा भक्तांना मुकुटाप्रमाणे आपल्या आपल्या डोक्यावर धारण करतात. आणि असे भक्त हे भगवंताचे जीव की प्राण आहेत, जीव की प्राण असतात, असं भगवंत सांगतात इथं. पण माझ्यावर श्रद्धा ठेवून आणि मतपर होऊन जे माझे भक्त ह्या आतापर्यंत सांगितलेल्या धर्मामृताचे सेवन करतात,
ते मला अतिशय प्रिय आहेत. अजून कोणते भक्त प्रिय आहेत? काय करायला हवं म्हणजे भगवंताला आवडतं? तर भगवंतावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि भगवंताशी एकरूप होऊन हे धर्मामृताचं सेवन करून भगवंताची जे पूजा अर्चा करतात, भगवंताचं भजन करतात, ते भगवंतास प्रिय आहेत. तर अशा पद्धतीनं हा 12वा अध्याय इथंच समाप्त होत आहे. 12व्या अध्यायाचा सारांश आपण सगळा पाहिलेला आहे. तो इथंच समाप्त होत आहे. उद्या आपण अध्याय नंबर 13 चालू करत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. 12व्या अध्यायात आपण काय काय पाहिलं, त्याचे ठळक मुद्दे मनातल्या मनात पाहायचे आहेत. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.